नमस्कार माझ्या सर्व व्ह्युअर्सला शुभ सकाळ. मी ज्योतिष योगेश्वरराव करवंदे श्रीरात्री ज्योतिष कार्यालयातून आज आपल्याशी संवाद साधत आहे. आज आपण बघणार आहोत दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य, तेही शुभांक आणि शुभरंगासह. त्याचबरोबर आपण बघणार आहोत आजच्या दिवसाचा महा उपाय. आणि आज जागतिक महिला दिन आहे, तर महिलांनी निश्चित शेवटपर्यंत आहे का त्यांच्यासाठी सुद्धा एक महा उपाय आज मी दिलेला आहे. तर सुरुवात करूया आजच्या दैनिक पंचांगापासून. आजचं दैनिक पंचांग शके 1947 विश्वावसुनाम संवत्सर विक्रम संवत 2081-82 चालू असून आत्ता चालू आहे उत्तरायण आणि वसंत ऋतू. तर आज इंग्रजी दिनांक 8 मार्च 2026 असून आजचा वार रविवार म्हणजे सूर्यदेवाचा वार आहे. आजची तिथी म्हणाल तर फाल्गुन कृष्ण पंचमी आहे, ती रात्री 9:12 आणि त्यानंतर षष्ठी ही तिथी प्रारंभ होत आहे. आज नक्षत्र म्हणाल तर स्वाती हे राहूचं नक्षत्र दुपारी 1:31 आहे आणि त्यानंतर गुरुचे विशाखाही नक्षत्राची सुरुवात होत आहे. आजचा योग म्हणाल तर आजचा योग हा ध्रुव योग आहे, जो की एक स्थिरतेचा किंवा प्रॉपर्टी, लँड किंवा काही व्हेकल ह्या परचेस करण्याचा आजचा दिवस आहे. तर आजचा योगाचा निश्चित तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्या. आजचं करण म्हणाल तर दिवाकरण हे कौलव, तर रात्रकरण हे तैतिल हे आहे. आज चंद्र हा तुळ राशीत प्रवेश करीत आहे, जी वायू तत्वाची आणि ज्याचा अधिपती हा शुक्र हा आहे. आजची सूर्यरास म्हणाल तर कुंभ आहे. आज 8 मार्चची खगोलीय स्थिती नेमकी काय आहे तर त्याचाही थोडासा विचार करूया. आज शुक्र शनी या दोघांची युती होत आहे. आज आकाशात शुक्र आणि शनी ग्रह एकमेकांच्या अत्यंत जवळ येत आहे. तर शुक्र हा सौंदर्याचा कारक, तर शनी हा कर्माचा कारक आहे. त्यामुळे आज कला आणि तांत्रिक क्षेत्रामध्ये मोठी प्रगती होण्याचा दिवस आहे. तसेच आज जागतिक महिला दिन देखील आहे. तर आजच्या दिवशी चंद्र तुळ राशीत म्हणजे शुक्राच्या राशीत आहे. त्यामुळे महिलांच्या सन्मानासाठी, स्त्री शक्तीच्या जागरणासाठी हा दिवस अतिशय शुभ संकेत देणारा आहे किंवा शुभ आहे. तसेच आज पंचग्रही योगाचा देखील आजच्या दिवसावर प्रभाव होणार आहे. तर तो कसा, तर कुंभ राशीतील 5 ग्रहांची स्थिती आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठ्या बदलाचे संकेत देत आहे. तर हे झालं आजचा खगोलीय स्थिती. त्याचबरोबर आपण बघूया राशी. तर आज प्रत्येक राशी काय म्हणते, तर सुरुवात करूया आपण मेष राशीपासून. तर मेष राशीचा विचार केला तर आज भागीदारीत मोठे तुम्हाला यश प्राप्त होऊ शकते. आज जोडीदाराशी तुमचे असलेले जे संबंध आहे ते थोडेसे मधुर होऊ शकतात. आज दुपारनंतर मात्र थोडीशी आरोग्याकडे काळजी करा, थोडा आराम घ्या, विश्राम करा. आज तुमच्यासाठी शुभरंग नारंगी, तर शुभांक 1 आहे. तर वृषभ राशीचा विचार केला तर आज शत्रूंवर तुम्ही विजय मिळवाल. त्याचबरोबर काही कोर्ट कचेरीची काही कामं असतील, काही कोर्ट केसेस चालू असतील तर त्यामध्ये तुम्हाला निश्चित प्रगतीही प्राप्त होणार आहे. आज नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला थोडासा कामाचा व्याप वाढू शकतो, पण तो निश्चित तुम्ही पेलवाल आणि त्यात यश संपादन कराल. आज तुम्हाला मेहनतीचे फळ देखील निश्चित मिळणार आहे. आज तुमच्यासाठी शुभरंग क्रीम, तर शुभांक 7 आहे. मिथुन राशीचा विचार केला तर बुद्धिमत्ता आणि कल्पकता हे जे तुमचं मेन फोर्टे आहे तुमच्या राशीचा, त्यामध्ये आज वाढ होणार आहे. त्यापासून तुम्हाला फायदा होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी थोडंसं अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा आजचा दिवस आहे. नवीन प्रेम संबंध जुळण्याचे देखील आज योग तुमच्या राशीला दिसत आहे. आज तुमच्यासाठी शुभरंग राखाडी म्हणजे ग्रे किंवा शुभांक 4 हा आहे. कर्क राशीचा विचार केला तर आज मानसिक शांतता लाभेल. घरासाठी किंवा आईसाठी आज थोडीशी खरेदी कराल. स्थावर मालमत्तेचे प्रश्न आज तुमचे मार्गी लागणार आहेत. आज थोडं वाहन मात्र सावकाश चालवा. थोडे ॲक्सिडेंटचे योग थोडेसे तुमच्या राशीला संभवत आहेत, तर त्यामुळे त्याची थोडी काळजी घ्या. आज तुमच्यासाठी शुभरंग पांढरा, तर शुभांक 5 हा आहे. सिंह राशीचा विचार केला तर तुमच्या साहसात वाढ होईल. लहान भावंडाशी तुमचे जे संवाद आहे ते आज सुधारणार आहे. तर कामाच्या ठिकाणी काही तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळू शकतील, काही प्रवासाचे योग तुम्हाला आज प्राप्त होऊ शकतील, ज्याने तुम्हाला काही ना काहीतरी फायदा होणार आहे. तुमच्यासाठी शुभरंग सोनेरी, तर शुभांक 9 हा आहे. कन्या राशीचा विचार केला तर आज तुमची आर्थिक स्थिती भक्कम होणार आहे. तुम्ही केलेल्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ प्राप्त होणार आहे. तसा लाभ प्राप्त झाला तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये यस म्हणून टाईप करून टाका आम्हाला निश्चित. आज तुमच्या कुटुंबामध्ये मांगलिक कार्याची चर्चा होणार आहे. कोण विवाह इच्छू असतील त्यांच्यासाठी येणारे काही स्थळं असतील, काही बैठका असतील, काही दाखवण्याचे कार्यक्रम असतील, ते आज तुमच्या घरामध्ये होऊ शकतात. तर तसं कोणी झालंय काही घटना तर निश्चित आम्हाला टाका. आम्हाला वाचायला आनंद प्राप्त होतो की आम्ही सांगितलेलं भविष्य आज खरं ठरलं. त्याचबरोबर आज थोडंसं काही लोकांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. आज तुमच्यासाठी शुभरंग पिस्ता आहे. जे योग मका सांगितले त्या लोकांनी पिस्ता या रंगाचा वापर करावा. तर शुभांक आज तुमच्यासाठी 6 जो शुक्राचा अंक आहे. तर आज तुमच्यासाठी खरंच खूप छान योग येत आहे.
आता आपण बघूया धूळ रास. धूळ राशीचा विचार केला तर चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आज तुम्ही उत्साही, आनंदी आणि रखडलेली वैयक्तिक जी काही कामं आहेत ना, ती आज तुमची पूर्णत्वास जाणार आहेत. लोक तुमच्याकडे आज आकर्षित होतील. आज तुमच्यासाठी शुभ रंग आकाशी, तर शुभ अंक 2 हा आहे. वृश्चिक राशीचा विचार केला तर खर्चाचे प्रमाण वाढू शकतं. आज तुमच्याकडनं काही धार्मिक आध्यात्मिक स्थळांना भेट दिली जाऊ शकते किंवा आध्यात्मिक काही कार्य तुमच्या हातून घडू शकतं. त्याचबरोबर काही परदेश संबंधित कार्य असतील तर तेही आज यश संपादन करण्यासारखे असतील. काही शारीरिक व्याधी आज तुम्हाला उद्भवल्या तर निश्चित वैद्यांचा, डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर आज तुमच्यासाठी शुभ रंग लाल, तर शुभ अंक 3 हा आहे. धनुराशीचा जर विचार केला तर आज तुम्हाला थोडे अचानक धनलाभाचे योग प्राप्त होत आहेत. मोठ्या भावंडाचे आज तुम्हाला सहकार्य प्राप्त होईल. सहकार्य मिळाल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये यस म्हणून टाका. आम्ही त्याची वाट बघू आतुरतेने. प्रदीर्घ काळापासून एखादी इच्छा जर तुमची अपूर्ण राहिलेली असेल तर ती सुद्धा आज पूर्णत्वास जाणार आहे. तर आज तुमच्यासाठी शुभ रंग आहे हलका पिवळा आणि शुभ अंक आहे 8. मकर राशीचा विचार केला तर कार्यक्षेत्रात तुमचे आज अधिकार वाढणार आहे. नवीन नोकरीच्या संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे. राजकारणातील लोकांना तुम्हाला आज मान सन्मान प्राप्त होणार आहे. आज तुमच्यासाठी शुभ रंग निळा, तो शुभ अंक 9 हा आहे. कुंभ राशीचा जर विचार केला तर नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला आज लाभणार आहे. वडिलांकडून किंवा गुरूंकडून आज तुम्हाला निश्चित मार्गदर्शन काही ना काहीतरी मिळणार आहे. त्या मार्गदर्शनाचा तुम्ही आज फायदा घ्या. कधी कधी वडील म्हणण्यापेक्षा वडीलधाऱ्या व्यक्तींकडून सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर आणि जे मेंटॉर आहेत त्यांच्याकडनं पण तुम्हाला काही सल्ला मिळेल, तर सल्ला ऐका आणि त्याचं तुम्ही काही ना काहीतरी चीज करून घ्या. आज तुम्हाला आध्यात्मिक प्रवासाचे योग येऊ शकतात. तुमची काही रखडलेली सरकारी कामे असतील तर ते आज पूर्णत्वास जाऊ शकतात. कामे पूर्ण होतील. आज मीन राशीचा विचार केला तर आज सावधगिरी बाळगा. कोणताही मोठा निर्णय घेताना आज तुम्ही घाई करू नका. योगाभ्यास, ध्यानामुळे मानसिक शांती लाभेल, त्यामुळे ते निश्चितच तुम्ही करा. त्याचबरोबर खाण्यापिण्यावर सुद्धा थोडंसं नियंत्रण ठेवा. आज तुमच्यासाठी शुभ रंग पिवळा, तो शुभ अंक 7 हा आहे. शुभ अशुभ काळाचा विचार केला तर आज अभिजित मुहूर्त म्हणाल तर सकाळी 11:57 ते दुपारी 12:44 आहे. या मुहूर्तावर शुभ कर्म करणं सर्वोत्तम कालावधी हा धरला जातो. तर राहू काळ आहे दुपारी 4:57 ते संध्याकाळी 6:25. तर या काळात नवीन कामे किंवा आर्थिक व्यवहार करू नये. आज 8 मार्चचे सगळे लोक थांबलेत. महा उपाय काय आहे गुरुजी, तर ऐका कान देऊन नक्की. आजचा महा उपाय, आज रविवार असल्याने आणि जागतिक महिला दिन असल्याने सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करायचा आहे. तर घरातील महिलांना, आई, बहीण व बायको, पत्नी, लहान बहिणी असतील तर यांना एखादी छोटी भेट देऊन मोठ्या स्त्रियांचा तुम्ही आशीर्वाद घ्या. आणि ज्या लहान बहिणी असतील किंवा आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या काही लहान मुली असतील त्यांना काही ना काहीतरी छोटी भेट वस्तू द्या. त्यांच्या काही सदिच्छा किंवा काही प्रेम स्नेहभाव प्राप्त करून घ्या. यामुळे तुमच्या पत्रिकेत असणारी जी ग्रहांची पीडा आहे ती निश्चित कमी होईल आणि दूर होईल. तर हे झालं आपलं 12 राशींचं भविष्य, पंचांग आणि इतर सगळ्या माहिती. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठल्या प्रकारची माहिती पाहिजे असेल तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये आम्हाला टाका. आम्ही त्याबद्दल व्हिडिओ तयार करू. त्याचबरोबर आमचं हे जे यूट्यूब चॅनल आहे हे तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. म्हणजे आम्हाला पण व्हिडिओ करताना प्रोत्साहन मिळतं. तुमच्या आयुष्यात इतर काही प्रश्न असतील जसे की विवाह, संतती किंवा नोकरी मिळत नाही, अभ्यासात काही यश प्राप्त होत नाहीये किंवा वास्तू संदर्भात काही नवीन वास्तू घ्यायची आहे किंवा त्या संदर्भात घेतलेल्या वास्तूमध्ये काही अडचणी येतात, काही दिशांच्या काही समस्या असतील किंवा काही कुठल्या प्रकारची निगेटिव्हिटी तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये वाटत असेल, त्याच पद्धतीने अंकशास्त्राच्या नियमानुसार जर तुम्हाला काही मोबाईल नवीन नंबर घ्यायचे असतील, त्याच पद्धतीने काही नावांमध्ये बदल करायचे असतील, व्हेकल नंबर घ्यायचे असतील तर त्या संदर्भात तुम्ही आमच्या श्री यात्रा ज्योतिष कार्यालयाला संपर्क साधू शकता. आमचा खाली नंबर तुम्हाला डिस्प्ले होत आहेत. आम्ही तुम्हाला निश्चित सशुल्क असं मार्गदर्शन करू. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव.